व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज तुम्ही जे ऐकणार आहात ते तुमचं आयुष्य सुरक्षित आणि यशस्वी बनू शकतं. सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा वास्तववादी आणि जीवन बदलणाऱ्या गोष्टी इथेच तुम्हाला मिळतात. आचार्य चाणक्य यांनी हजारो वर्षापूर्वी एक अशी नीती सांगितली होती जी आजच्या काळातही तितकीच खरी आहे. चाणक्य म्हणतात, माणसाने आयुष्यात काही गोष्टी कितीही जवळच्या व्यक्ती असल्या तरी कधीच उघडपणे सांगू नये, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगितली तर तीच गोष्ट कधीतरी तुमच्या विरोधात वापरली जाऊ शकते. अनेक लोक चांगल्या मनाने सगळं शेअर करतात, पण जगातील प्रत्येकजण तुमच्या यशाचा आनंद साजरा करणारे नसतो. काही लोक तुमचं गुपित ऐकतात आणि योग्य वेळ आल्यावर याचाच वापर तुमची प्रतिमा खराब करण्यासाठी करतात. पहिली गोष्ट, तुमची सर्वात मोठी कमजोरी. प्रत्येक माणसांमध्ये काही ना काही कमजोरी असते. कुणाला राग पटकन येतो, कुणी भावनिक लवकर होतो, कुणाला भीती जास्त वाटते, तर कुणाला आत्मविश्वासाची कमी असते. ही कमजोरी जर चुकीच्या व्यक्तीला समजली तर ती व्यक्ती तुमच्यावर नियंत्रण मिळवू शकते. म्हणून चाणक्य सांगतात, तुमच्या कमजोरीवर काम करा, पण ती जगासमोर मिरवू नका. जे लोक सतत स्वतःच्या कमजोरी सांगत फिरतात त्यांना लोक गंभीरपणे घेत नाहीत आणि हळूहळू त्यांची किंमत कमी होत जाते. दुसरी गोष्ट, तुमची पुढील योजना. तुम्ही आयुष्यात काय मोठं करणार आहात, कोणता व्यवसाय सुरू करणार आहात, कोणता मोठा निर्णय घेणार आहात, हे सर्व कधीच सगळ्यांना सांगितलं तर दोन समस्या निर्माण होतात. काही लोक तुमची थट्टा करतात आणि तुमचा आत्मविश्वास कमी करतात. काही लोक तुमची कल्पना कॉपी करून तुमच्या आधी पुढे जातात. म्हणून चाणक्य सांगतात, योजना पूर्ण होईपर्यंत शांत राहा आणि परिणाम दिसू लागल्यावर लोकांना सांगा. तिसरी गोष्ट, तुमच्या घरातील आर्थिक स्थिती. किती पैसे आहेत, किती नुकसान झालं, किती कर्ज आहे किंवा किती मोठा फायदा झाला, या गोष्टी जास्त लोकांना सांगितल्या तर अनावश्यक समस्या वाढतात. काही लोक सहानुभूती दाखवतात पण मनातून आनंद घेतात, तर काही लोक तुमच्याकडून फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आर्थिक गोष्ट मर्यादित लोकांपर्यंतच ठेवा. चौथी गोष्ट, तुमच्या घरातील वाद, भांडण. प्रत्येक घरात मतभेद असतात, पण जे लोक घरातील प्रत्येक वाद बाहेर सांगतात त्यांचा घरातील आदर कमी होतो. लोक तुमच्याकडे समस्या सोडवणारा व्यक्ती म्हणून नाही तर गॉसिप करणारा व्यक्ती म्हणून पाहायला लागतात. चाणक्य सांगतात, घरातील समस्या घरातच सोडवा, बाहेर फक्त समाधान दाखवा. पाचवी गोष्ट, तुम्ही कोणाला मदत केली आहे. हे खऱ्या अर्थाने मदत करणारा व्यक्ती कधीच ढोल वाजवत नाही. जे लोक सतत मी त्याला मदत केली, मी त्यांच्यासाठी हे केलं असं सांगत राहतात त्यांची मदतही लोक कमी लेखतात. शांतपणे केलेली मदतच खरी मोठी असते आणि तिचा सन्मानही जास्त मिळतो. जीवनात सुरक्षित राहायचं असेल तर बोलण्यावर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक वेळा आपल्याला वाटतं की सगळं शेअर केल्याने नातं मजबूत होतं, पण वास्तवता प्रत्येक व्यक्ती तुमची हितचिंतक नसतो. काही लोक फक्त माहिती गोळा करत असतात. योग्य व्यक्ती निवडूनच मन मोकळं करावं, हीच चाणक्याची नीती आहे. यशस्वी लोकांचा एक मोठा गुण म्हणजे ते कमी बोलतात आणि जास्त काम करतात. त्यांना माहिती असतं की परिणाम स्वतः बोलतात. जे लोक सतत योजना सांगत राहतात ते अनेकदा अर्ध्या वाटेला थांबतात, पण जे शांतपणे काम करतात ते अचानक मोठे यश मिळवतात आणि जग आश्चर्यचकित होतो. जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नका, प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याची सवय लावा. हे 3 नियम पाळले तर तुमच्या विरोधात वापरता येईल अशी माहिती कुणाकडे राहणार नाही. जगात सगळ्यात मजबूत व्यक्ती ती नसते जी
जोरात बोलते तर ती असते जी योग्य वेळी शांत राहते. शांतता ही कमजोरी नसते, ती परिपक्वतेची निशाणी असते. चाणक्याने सांगितले ही नीती हजारो वर्षापूर्वी जरी खरी होती तशीच आजही खरी आहे. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. तुमची कमजोरी, तुमची योजना, तुमच्या घरातील गोष्टी आणि तुमची आर्थिक माहिती फक्त योग्य लोकांपुरती ठेवा. बाकी जगाला तुमचा परिणाम दिसू द्या. जेव्हा लोकांना तुमचं यश दिसेल तेव्हा त्यांना प्रश्न पडेल, हा माणूस इतका पुढे कसा गेला? आणि त्याचं उत्तर असेल, कारण त्याने बोलण्यापेक्षा शांतपणे काम करण्याचा मार्ग निवडला. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट सांगणारा माणूस हलका होतो, पण योग्य गोष्ट योग्य वेळी सांगणारा माणूस प्रभावशाली बनतो. तुमची किंमत तुमच्या शब्दामध्ये नसते, ती तुमच्या नियंत्रणात असते. त्याने स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण मिळवलं, त्याने अर्ध आयुष्य जिंकलं. जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकजण तुमचा मित्र असू शकतो, पण प्रत्येकजण विश्वास ठेवण्यासारखा नसतो. विश्वास हा वेळेनुसार तयार होतो. लगेच कोणावरही पूर्ण विश्वास ठेवणं ही मोठी चूक असते. अनेक लोक सुरुवातीला खूप जवळचे वाटतात, पण वेळ आल्यावर त्यांचा खरा स्वभाव समोर येतो. त्यामुळे कोणालाही तुमचं संपूर्ण आयुष्य सांगण्याआधी त्याला वेळ द्या. त्यांच्या वागणुकीचा अभ्यास करा आणि मगच मन मोकळं करा. यशस्वी लोकांमध्ये एक समान दिसते. ते त्यांच्या कामाबद्दल बोलत नाही, ते फक्त परिणाम दाखवतात. कारण त्यांना माहिती असतं की लोक शब्दावर नाही तर परिणामावर विश्वास ठेवतात. जे लोक आधीच घोषणा करतात ते अनेकदा अपेक्षाच्या ओझ्याखाली दबलेले जातात, पण ते शांत राहून काम करतात ते आत्मविश्वासाने पुढे जातात. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मोठा निर्णय हा तुमच्या शांततेत तयार होतो. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुमचं मन स्पष्ट विचार करू शकतं, पण जेव्हा तुम्ही सतत लोकांना सगळं सांगत राहता तेव्हा त्यांच्या मताचा आणि प्रतिक्रियाचा तुमच्यावर प्रभाव होतो आणि तुमचे निर्णय कमजोर होऊ शकतात. म्हणून कधीकधी शांत राहणं हीच खरी मोठी ताकद असते. चाणक्य नीती सांगते की बुद्धिमान व्यक्ती 3 ठिकाणी विशेष काळजी घेतो: बोलताना, मित्र निवडताना आणि योजना तयार करताना. या 3 गोष्टींमध्ये सावध राहिलं तर आयुष्यात अर्ध्या समस्या आपोआप कमी होतात. कारण अनेक अडचणी बाहेरून येत नाहीत, त्या आपल्या चुकीच्या निर्णयामुळे होतात. तुम्ही किती चांगले असलात तरी जगात असे काही लोक असतात त्यांना तुमचं यश पाहून आनंद होत नाही. म्हणून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी फक्त त्या लोकांपर्यंत ठेवा जे खरोखर तुमच्या प्रगतीसाठी आनंदी असतात. बाकी लोकांना तुमचं काम दिसू द्या, तुमची योजना नाही. एक साधा नियम लक्षात ठेवा, जितकं कमी लोकांना तुमच्याबद्दल माहिती असेल तितकं तुमचं आयुष्य शांत राहील. कारण कमी माहिती म्हणजे कमी हस्तक्षेप, कमी चर्चा आणि कमी अडथळे. आणि जेव्हा अडथळे कमी असतात तेव्हा प्रगती जलद होते. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणार नाही. मी योग्य लोक निवडेल, योग्य वेळीच बोलेन. आत्ताच कमेंटमध्ये लिहा, मी माझं शांतपणे काम करणार. जीवनात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे प्रत्येक गोष्ट लगेच शेअर करतात आणि दुसरे ते जे योग्य वेळ येईपर्यंत शांत राहतात. इतिहास नेहमी दुसऱ्या प्रकारच्या लोकांचा लक्षात ठेवतो, कारण त्यांनी बोलण्यापेक्षा कामाला महत्त्व दिलं. लोकांना तुमच्या योजना माहीत असण्यापेक्षा तुमचं यश दिसणं जास्त प्रभावी असतं. तुमच्या आयुष्यातील प्रगती ही शांततेत घडते. जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा तुम्ही जास्त निरीक्षण करता, जास्त शिकता आणि जास्त मजबूत बनता. पण जेव्हा तुम्ही सतत बोलत राहता तेव्हा तुमची ऊर्जा शब्दांमध्ये खर्च होते आणि कामांसाठी कमी उतरते. म्हणूनच चाणक्य म्हणतात, शब्द जपून वापरा, कारण एकदा शब्द बाहेर पडले की ते परत येत नाही. तुमचं गुपित सुरक्षित ठेवणं म्हणजे स्वतःची सुरक्षा मजबूत करणं. प्रत्येक व्यक्ती तुमच्या मनाचा भाग
बनण्याचा पात्र नसते. कारण काही लोक फक्त तुमच्याकडून माहिती घेतात आणि योग्य वेळ येताच दूर जातात. त्यामुळे लोकांही मन मोकळं करण्याआधी त्यांच्या वागण्याचा वेळेनुसार अभ्यास करा. वेळेच खऱ्या माणसाची ओळख करून देते. जीवनात शांत राहून पुढे जाणारा माणूस सुरुवातीला आधीच दिसतो, पण कालांतराने तोच सर्वात प्रभावशाली बनतो. कारण त्याने स्वतःची ऊर्जा बोलण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात वापरली असते. जे लोक कमी बोलतात त्यांचे निर्णय अधिक मजबूत असतात, कारण ते प्रभावाने नाही तर विचाराने घेतलेले असतात. म्हणून आजपासून एक नियम पाळा. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नका, प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या. हे 3 नियम तुमचं आयुष्य सुरक्षित, स्थिर आणि यशस्वी बनवू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि